नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्यानं दहशत माजवली होती। बिबट्याच्या बंदोबस्त व्हावा यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या दोन तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात किती निष्पाप जीव गेले यासाठी वन विभागानं सतर्क राहायला हवं होतं, परंतु तसं काही झालं नाही। असाच प्रकार खेड तालुक्यातील वहागाव येथे पवनचक्कीवर जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या आढळून आला आहे। वहागावचे माजी उपसरपंच किसन नवले यांनी याबाबत माहिती द महाराष्ट्र न्यूजला कळवली असून बिबट्या गावात आल्यानं नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वहागाव हे गाव ग्रामीण भागात व डोंगराळाच्या पायथ्याशी असल्यामुळे सर्व शेती ही डोंगराळ भागात डोंगराळ पायथ्यालाच आहे। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट निर्माण झालं आहे। लहान मुलं ही गावातच खेळतात। बहुतांश लोकांची घरे शेतात असल्यामुळे घराच्या बाहेर निघायला देखील भीती वाटते। किसन नवले यांनी वन विभागाला याबाबत कल्पना दिली असून बिबट्या पकडण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज, पुणे।